नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंत आपण कॅन्डलस्टिकचे प्रकार बघितल्या होत्या. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक कशा बनतात ते सुद्धा बघितलं होतं. त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं होतं. सपोर्ट रेजिस्टन्स साठी ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची, एरियावरून सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये तयार होणारे चार्ट पॅटर्न कोणकोणत्या प्रकारचे आहेत, एवढं इन डिटेल बघितलं आहे. आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतोय, तो आहे गॅप स्टडी. आता सर्वात पहिल्यांदा गॅप म्हणजे काय हे बघून घेण्यासाठी आपण investing.com वर जाऊया. आता हे आहोत investing.com वरती. लॉग इन केल्या केल्या तुम्हाला इकडे इंडियावरती सिलेक्ट करायचं आहे. इंडियावरती गेल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह चार्ट्स मध्ये तुम्हाला जायचं आहे. लाईव्ह चार्ट्स मध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला इकडे चार्ट दिसेल. हे सांगण्यामागचं कारण की मला 2-3 क्वेरीज आल्या की चार्ट कसा बघायचा investing.com वरती गेल्यानंतर. तर हा असा चार्ट आपण बघू शकतो. आता हा आहे इंडिया आणि USD चा चार्ट आहे. आता सध्याला इंडियन डॉलरची इंडियन रुपीजची किंमत डॉलर्सच्या तुलनेमध्ये आहे 75 रुपये 5 पैसे. ओके. तर आता आपण इकडे गॅप म्हणजे काय हे शिकतोय. आता ही जी रेड कलरची कॅन्डल तयार झालेली आहे, याच्यामध्ये त्याची ओपनिंग इकडे झाली होती, त्याची क्लोजिंग इकडे झाली. त्याच्यानंतर जी नेक्स्ट ओपनिंग झाली ती डायरेक्ट या ठिकाणी झाली. इथे मध्ये काय आहे, गॅप आहे. ओके, हा मध्ये गॅप तयार झालेला आहे. त्याच्यानंतर अजून बघूया आपण. या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर या कॅन्डलची क्लोजिंग इथे झालेली आहे. रेड कलर असल्यामुळे याची क्लोजिंग खाली. त्याच्यानंतर डायरेक्ट वरच्या ठिकाणी ओपनिंग झाली, परत इकडे रेड कलर. त्याच्यानंतर या कॅन्डलची क्लोजिंग इकडे झाली, ओपनिंग इकडे झाली. नेक्स्ट कॅन्डल इकडे, इथे परत गॅप, त्याच्यानंतर इथे परत गॅप. आता हा जर गॅप वरच्या दिशेला झाला तर त्याला काय म्हणायचं, गॅप अप. आणि गॅप जर डाऊन साइडला किंवा खालच्या दिशेला तयार झाला तर त्याला आपण गॅप डाऊन असं बोलतो. आता इथे पण एक छोटासा गॅप आहे बघा. इथे ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे, ही कॅन्डलची ओपनिंग इथे, क्लोजिंग इकडे वरच्या दिशेला, आणि डायरेक्ट नेक्स्ट जी ओपनिंग झाली ती डायरेक्ट इथे झाली. हा मध्ये छोटासा गॅप आहे. जर समजा एखाद्या कॅन्डलची ओपनिंग 5 रुपयाला असेल, क्लोजिंग 10 रुपयाला असेल, तर त्याच्या पुढची तयार होणारी कॅन्डल जर 10 रुपयाला तयार झाली, म्हणजे 10 रुपयालाच ओपन झाली, तर त्याच्यामध्ये गॅप नाहीये. पण जर त्या कॅन्डलची किंमत जर 12 रुपये असेल, ओपनिंग प्राइस जर 12 रुपये असेल, तर याच्यामध्ये 2 रुपयाचा गॅप तयार झालेला आहे. ओके, आय होप गॅप अप, गॅप डाऊन आणि गॅप या तीनही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. आता आपण बघूया ह्या गॅपचे किती प्रकार आहेत, कोणकोणत्या प्रकारचे गॅप आपण फेस करू शकतो मार्केटमध्ये आणि त्याच्यावरती ट्रेडिंग कसं करायचं. तर आता 4 टाइप आहेत गॅपचे: कॉमन गॅप, ब्रेकअवे गॅप, कंटिन्युएशन गॅप आणि एक्झॉशन गॅप. आता कॉमन गॅप म्हणजे मार्केटमध्ये एक कॅन्डल जर समजा 10 रुपयाला क्लोज होत असेल तर दुसरी कॅन्डल बनताना डायरेक्ट 12 रुपयाला ओपन होते. तर हे झाले कॉमन गॅप, म्हणजे मायनर, जे आपल्या कधी निदर्शनास पण येत नाही, आपल्याला कळत सुद्धा नाही की मार्केटमध्ये इथे गॅप होता. लाईक आता आपण इकडे बघूया, हे कॉमन गॅप आहेत सगळे. आता बघा, हा या कॅन्डलची ओपनिंग इकडे झाली, ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग वरती झाली. त्याच्यानंतर ही कॅन्डल ओपन होताना इकडे गॅप डाऊन ओपनिंग झाली. ओके, आणि इथे क्लोज झाली. त्याच्यानंतर ह्याच्या खालची ओपन होताना परत इथे गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि इथे खाली क्लोजिंग झाली. आता या कॅन्डलची ऍज गुड ऍज सेम ओपनिंग झालेली आहे. ओके, इकडे क्लोजिंग झाली. त्याच्यानंतर परत इकडे गॅप डाऊन ओपनिंग, परत इकडून स्टॉक वरती गेला, इथे सिमिलर ओपनिंग आहे, इथे खाली क्लोजिंग, त्याच्यानंतर इथे थोडीशी गॅप अप ओपनिंग, त्याच्यानंतर कॅन्डल इकडे क्लोज, इकडे सिमिलर ओपनिंग,
त्याच्यानंतर इकडे गॅप अप ओपनिंग झालेली आपल्याला दिसते. क्लोजिंग इकडे आहे आणि ओपनिंग इकडे आहे. ही झाली गॅप अप ओपनिंग. परत क्लोजिंग खाली, त्याच्यानंतर इथे छोटासा एक मायनर गॅप आहे, त्याच्यानंतर इकडे खाली क्लोजिंग, त्याच्यानंतर या ठिकाणी परत गॅप डाऊन, इथे परत गॅप अप, त्याच्यानंतर इथे परत मोठा गॅप अप. ओके, हे झाले सगळे कॉमन गॅप जे आपण विचार पण करत नाही की इथे गॅप होता. ओके, हे झाले कॉमन गॅप जे आपल्याला कळत सुद्धा नाहीत की मार्केटमध्ये इथे गॅप होता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेक अवे गॅप. ब्रेक अवे गॅप म्हणजे जे आपण कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स बघितले, ओके, त्या कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न्सने तयार होणारे आपण चार्ट बघितले. आता जर समजा एखादा चार्ट पॅटर्न तयार होत असेल तर आपला स्टॉक काय असतो, तिकडे अडकलेला असतो. लाईक जर समजा तुमचा ट्रायंग्युलर पॅटर्न तयार होत असेल तर इकडे स्टॉक तुमचा इकडे अडकलेला आहे. ज्या वेळेस मार्केटला हा चार्ट तोडून बाहेर धावायचं असतं त्यावेळेस तो काय करेल, एकतर इथे एक कॅन्डल तयार करेल किंवा या पूर्ण ट्रायंगलच्या बाहेरच इकडे एखादा दिवस ओपनिंग देईल. ओके, म्हणजे जो गॅप आपल्याला चार्ट पॅटर्न तोडण्यासाठी बनलेला असतो तो झाला ब्रेक अवे गॅप. मग तो साइडवेजचा चॅनल तोडताना जरी झाला असेल तर, हे बघा इकडे साइडवेजचा एक चॅनल आहे, हा चॅनल तोडण्यासाठी इकडे एक गॅप तयार झाला, हा झाला ब्रेक अवे गॅप. जो गॅप एखाद्या चार्ट पॅटर्नला ब्रेक करून वरच्या दिशेला किंवा खालच्या दिशेला गॅप पडतो तो झाला आपला ब्रेक अवे गॅप. ओके, आता या ठिकाणी पण मी उदाहरण दिलं, ट्रायंग्युलर पॅटर्न होता, याच्यातून बाहेर पडायचं होतं स्टॉकला, त्याच्यामुळे इथे एक गॅप मारला आणि इथून स्टॉक वरती धावला. जो गॅप एखादा चार्ट पॅटर्न ब्रेक करण्यासाठी आलेला असतो तो झाला ब्रेक अवे गॅप. आता कंटिन्युएशन गॅप. कंटिन्युएशन गॅप मध्ये काय असतं, ऑलरेडी मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल आणि मध्येच एखादा गॅप तयार झाला, तो मार्केटला कंटिन्यू करेल असा गॅप, तो झाला कंटिन्युएशन गॅप. आता नेक्स्ट आहे एक्झॉशन गॅप. एक्झॉशन गॅप म्हणजे असा गॅप जो मार्केटचा पूर्ण ट्रेंडच चेंज करून टाकतो. एक्झॉशन गॅप म्हणजे असा गॅप जो मार्केटचा पूर्ण ट्रेंड चेंज करून टाकतो. लाईक हा होता अप ट्रेंड, त्याच्यानंतर इथे झाला डाऊन ट्रेंड सुरू. ट्रेंड लाईन ब्रेक करणारा गॅप म्हणजे एक्झॉशन गॅप. त्याच्यानंतर जो गॅप मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू करतो तो झाला कंटिन्युएशन गॅप. म्हणजे जर समजा डाऊन ट्रेंड मध्ये पण स्टॉक इकडे खाली पडत असेल आणि सडनली स्टॉकने इकडे एक गॅप दिला आणि अजून खाली पडायला लागला तर हा झाला कंटिन्युएशन गॅप. फॉलिंग वेजचा चॅनल बघूया. ओके, हा फॉलिंग वेजचा चॅनल आहे, स्टॉकला ह्याच्यातून बाहेर पडायचंय. तर मग जर समजा स्टॉकने इथे ओपनिंग दिली आणि इथून परत स्टॉक वरती गेला, हा चॅनल तोडण्यासाठी स्टॉकने मारलेला गॅप म्हणजे तो कोणता झाला, ब्रेक अवे गॅप. कॉमन गॅप म्हणजे ते कॉमन गॅप असतात जे आपल्या निदर्शनात सुद्धा येत नाहीत. आता इकडे बघा, इकडे स्टॉक एका चॅनेल मध्ये आहे, इकडे स्टॉक हा चॅनेल मध्ये आहे. ओके, आता हा चॅनेल तोडण्यासाठी स्टॉकने इकडे एवढा मोठा गॅप दिलेला आहे, हा झाला ब्रेक अवे गॅप. हा झाला ब्रेक अवे गॅप. आता मार्केट वरती गेलं आणि त्याच्यानंतर परत खाली आलं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, रिट्रेसमेंट म्हणून एक कन्सेप्ट आहे. आपण व्हाईट बोर्डला जाऊया की सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एका दरवाजाप्रमाणे आहे. ओके, जर समजा हा दरवाजा उघडायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला फोर्स लावावा लागतो, तेव्हा नाही तुटला तर परत एकदा फोर्स मारावा लागतो, परत एकदा फोर्स, हे कंटिन्युएशन असतं जोपर्यंत हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तुटत नाही तोपर्यंत. जेव्हा एकदा हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तुटला त्यावेळेस दरवाजाची हालत काय होणार, तो एकदम जोरात भिंतीवर आपटला जाणार. जर समजा या ठिकाणी वॉल असेल, इकडे वॉल असेल, तर ज्यावेळेस हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तुटणार त्यावेळेस हा दरवाजा या भिंतीवर आपटणार आणि परत यायचा प्रयत्न करणार, बरोबर, परत आपल्या जागेवर येण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे काय, जर समजा
इकडे सपोर्ट असेल तर स्टॉक पहिल्यांदा खाली येणार, परत इकडून बाउन्स बॅक होणार, परत खाली आला की परत इकडे बाउन्स बॅक होणार, परत खाली आला परत इकडे. शेवटी हा जेव्हा तुटणार त्यावेळेस दरवाजा जोरात ओपन होणार, राईट. परत तो दरवाजा स्वतःच्या जागेला जायचा प्रयत्न करणार आणि मग तिथून परत पुढचा मार्ग मोकळा होणार. आता हे मी काय बोलते तर रिट्रेसमेंटची कन्सेप्ट आहे. रिट्रेसमेंटची कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादा सपोर्ट तुटतो आणि स्टॉक खाली धावतो तर त्यापूर्वी परत एकदा तो त्या सपोर्टला टच करायचा प्रयत्न करतो आणि मग खाली धावतो. तसंच रेजिस्टन्सचं आहे. ज्यावेळेस रेजिस्टन्स तुटतो त्यावेळेस परत तो इकडे येतो आणि जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट मध्ये कन्वर्ट झालेला असल्यामुळे परत तो या ठिकाणावरून वरती जातो. हे जे आहे याला रिट्रेसमेंट म्हणतात. या ठिकाणी काय आहे, सपोर्ट आहे. सपोर्ट तुटल्यानंतर स्टॉक परत या ठिकाणी येतो, रिट्रेस होतो आणि परत खाली पडतो. ओके, आता आपण एखादं एक्झाम्पल मिळतं का बघूया रिट्रेसमेंटचं. आम्ही रॅन्डम चार्ट घेतलेला आहे कोणताही. आता इथे आपण ट्रेंड लाईन काढतोय. ओके, ही ट्रेंड लाईन काढलेली आहे मी. इकडे एक सपोर्ट घेतला, परत चार्ट वर गेला, परत सपोर्ट घेतला, परत चार्ट वरती गेला. आता इकडे हा सपोर्ट तुटलेला आहे. ओके, हा सपोर्ट तुटल्यानंतर स्टॉक परत त्या लेवलला गेला आणि परत खाली पडला. ओके, म्हणजे काय, हा थोडक्यात हा दरवाजा आहे. दरवाजाला फोर्स लागला, परत वरती गेला, परत फोर्स लावला, त्यांनी नाही उघडला दरवाजा, परत फोर्स लावला तेव्हा दरवाजा उघडला, परत दरवाजाने रिट्रेस व्हायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा रस्ता मोकळा झाला. ओके, जवळजवळ 100% 80% किंवा 75% ही रिट्रेसमेंट आपल्याला मिळू शकते. म्हणजे परत एकदा मी एक्सप्लेन करते. जर समजा हा सपोर्ट असेल तर स्टॉक खाली येताना हा सपोर्टचं काम करणार, पण जेव्हा एकदा हा सपोर्ट तुटणार आणि परत मार्केट रिट्रेसमेंट साठी त्या सपोर्टला जाणार त्यावेळेस याचा रेजिस्टन्स मिळून स्टॉक खालच्या दिशेला धाव घेणार. ओके, ह्या सपोर्टचा रेजिस्टन्स मध्ये कन्वर्जन होणार आणि इथून स्टॉक खाली पडणार. तसंच आहे रेजिस्टन्सला पण. जर समजा हा रेजिस्टन्स असेल तर पहिल्यांदा स्टॉक वरती जाणार, रेजिस्टन्स घेणार, परत वरती जाणार, रेजिस्टन्स घेणार. जेव्हा हा रेजिस्टन्स तुटणार त्यावेळेस जेव्हा पुल बॅक होईल या लेवलला परत येईल त्यावेळेस याचा सपोर्ट घेऊन स्टॉक वरच्या दिशेला धावणार. ह्याला काय म्हणतात, रिट्रेसमेंट किंवा पुल बॅक. रिट्रेसमेंट किंवा पुल बॅक. ओके, म्हणजे थोडक्यात काय, सपोर्ट तुटला तर मार्केट परत त्या लेवलला येऊन खाली पडण्याची शक्यता असते आणि जर रेजिस्टन्स सुटला तर मार्केट परत त्याचा सपोर्ट घेऊन वर जाण्याची शक्यता असते. तर ही कन्सेप्ट 70 ते 75 वेळा किंवा जास्तीत जास्त 80 वेळा ही आपल्याला मिळते. आता कधी कधी काय होतं, जर समजा ही रेजिस्टन्सची लाईन असेल आणि इकडून जर समजा एखाद्या स्टॉकने रेजिस्टन्स घेतला आणि शेवटी हा रेजिस्टन्स तोडला तर इकडे पुलबॅक साठी हा स्टॉक इकडे या लेवलला येत नाही, हा इथूनच पळून जातो. जर असा स्टॉक असेल तर ह्याच्यामध्ये एंट्रीसाठी वाट बघत बसायची नाही. जो स्टॉक आपल्या लेवलला येत नाही किंवा आपल्या डिसिप्लिन मध्ये बसत नाही तर त्याला जाऊ द्यायचं. जोपर्यंत परत सपोर्टला येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची नाही.
आता कधी कधी काय होतं, प्राइस एकदम हाय लेवलला असते. जर समजा इकडे रेजिस्टन्स असेल, जे मार्केटमध्ये न्यू कमर्स असतात ना, ते या ठिकाणी एंट्री घेतात आणि परत स्टॉक खाली पडायला लागतो. ते फक्त बघत बसतात, त्यांचा पोर्टफोलिओ कसा लाल होतोय ते बघत बसतात. ओके, आपल्याला हे असं करायचं नाहीये, चुका करायच्या नाहीये. जर समजा तुम्ही या ठिकाणी एंट्री घेतली असेल, इथे ब्रेकआउट वरती जर तुम्ही एंट्री घेतली असेल, तर या ठिकाणी तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो खालच्या दिशेला असला पाहिजे. स्टॉप लॉस कसा लावायचा त्याच्यावर आपण उद्या बोलणार आहोत. तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो स्ट्रिक्ट लावून ठेवायचा आहे. जर तुम्ही एंट्री घेतल्यानंतर सुद्धा स्टॉक खाली पडत असेल, तर एका स्पेसिफिक लेवल पर्यंत वाट बघायची आणि ती जर लेवल तुटली तर त्याच्यामधून एक्झिट घ्यायची आपल्याला. एंट्री एक्झिट टार्गेट ते आपण उद्या त्याच्यावरती फोकस करणार आहोत. आज फक्त पुलबॅकची कन्सेप्ट लक्षात घ्या. इथे जर सपोर्ट असेल, सपोर्ट तुटला तर परत तो रिट्रेसमेंट साठी या ठिकाणी येतो, त्याचा रेजिस्टन्स मिळतो आणि परत स्टॉक खाली पडतो. रेजिस्टन्स साठी आता आपण इकडे उदाहरण घेतलं होतं. जर एखाद्या स्टॉक इकडे रिट्रेसमेंट साठी येत नसेल, इथून पळून गेला असेल, जर तुमची इथली एंट्री चुकली असेल तर ह्याच्यामध्ये परत एंट्री घेऊ नका जोपर्यंत हा सपोर्टला येत नाही तोपर्यंत. आता फक्त प्राइस बघून आपल्याला घ्यायची का, तर नाही. ह्याच्यासोबत बरेचसे इंडिकेटर्स वगैरे बघायचे आहेत आपल्याला, ते सगळं ऍडव्हान्सचा पार्ट आहे. फक्त आता कन्सेप्ट वरती लक्ष द्या. त्याच्यानंतर परत आपण जाऊया आपल्या नोट्स कडे. हा झाला ब्रेकअवे गॅप. आता हा ब्रेकअवे गॅप झाल्यानंतर स्टॉक इकडून वरती गेला, त्याच्यानंतर जो सपोर्ट होता त्या ठिकाणी तो परत आला आणि इकडे पुलबॅक मिळाल्यानंतर हा परत वरती धावला. ओके, पुलबॅक किंवा रिट्रेसमेंट दोन्हीही वर्ड्स योग्य आहेत ह्याच्यासाठी. आता या ठिकाणी बघा, इथे होता अप ट्रेंड होता, इथे मार्केट साइडवेज मध्ये होतं. साइडवेजचं मार्केट तोडण्यासाठी इथे एक आपल्याला गॅप डाऊन मिळाला, त्याच्यानंतर परत इकडे एक गॅप डाऊन मिळाला. हा कॉमन गॅप आहे, हा इथला कॉमन गॅप आहे. हा झाला ब्रेकअवे गॅप. त्याच्यानंतर इकडे परत एक छोटा गॅप मिळाला, त्याच्यानंतर इकडे मार्केट साइडवेज मध्ये आहे. इथून परत एक आपल्याला चॅनल मिळतोय, हा झाला आपला ब्रेकअवे गॅप. हा ब्रेकअवे गॅप झाला, त्याच्यानंतर परत इकडे एक चॅनल मिळतोय, हा परत इथे एक ब्रेकअवे गॅप झाला. आता या ठिकाणी काय, ही जी लेवल आहे गॅपच्या आधीची, ती रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झाली आहे. या ठिकाणी परत जेव्हा मार्केट गेलं त्यावेळेस इकडे रेजिस्टन्स मिळाला आपल्याला आणि इथून स्टॉक खाली पडला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इकडे बघा, इकडे लॉंग टाइम हा स्टॉक एका चॅनेल मध्ये होता. आता इकडे आहे ऑगस्ट आणि इकडे आहे ऑक्टोबर. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जवळजवळ 3 महिने हा चार्ट साइडवेज मध्ये होता. त्याच्यानंतर इकडे एक आपल्याला गॅप मिळाला आणि स्टॉक खालच्या दिशेला धावला. ओके, हा झाला ब्रेकअवे गॅप. आता हे व्हॉल्यूम वगैरे काय आहे हे आपण ऍडव्हान्सच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे परत एक असेंडिंग ट्रायंगल आहे, त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी इकडे स्टॉकने एक गॅप दिला, तो आहे ब्रेकअवे गॅप. जेव्हा जेव्हा चॅनल मधून आपल्याला बाहेर पडायचं असतं आणि त्यावेळी आपल्याला गॅप मिळतो, तो झाला ब्रेकअवे गॅप. आता जर समजा मार्केट ऑलरेडी एका ट्रेंड मध्ये असेल आणि त्या ठिकाणी गॅप आपल्याला मिळतो आणि मार्केट अजून वरती जातं, हा झाला रन अवे गॅप. मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि मध्येच आपल्याला एक गॅप मिळतो, तो झाला रन अवे गॅप. ओके, त्याच्यानंतर एक्झॉशन गॅप म्हणजे असा गॅप जो आपला पूर्ण ट्रेंड बदलून टाकतो. आता हा स्टॉक आहे अप ट्रेंड मध्ये, इथे एक छोटासा कॉमन गॅप आहे बघा. हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे, अप ट्रेंड मध्ये त्याच्यानंतर इथे एक गॅप मिळाला. असा गॅप आहे की ज्याने पूर्ण ट्रेंड चेंज केला आणि स्टॉक खालच्या दिशेला धावला. म्हणजे थोडक्यात काय, गॅप दिल्यानंतर
तो सस्टेन होत नाही. गॅप दिल्यानंतर जो गॅप सस्टेन होत नाही तो ब्रेक होऊन स्टॉक खालच्या दिशेला जेव्हा धावतो तो झाला एक्झॉशन गॅप. म्हणजे हा गॅप आपल्याला जेव्हा मिळतो असा त्यावेळेस तुम्ही लक्षात घेऊ शकता की इथे आपला पॉझिटिव्हचा निगेटिव्ह ट्रेंड झालाय किंवा अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड झालेला आहे. हा जर समजा खालच्या दिशेला डाऊन साइडला मिळाला असता तर मग हा झाला असता एक्झॉशन गॅप फॉर डाऊन ट्रेंड. त्याच्यानंतर हे वोल्फ वेव्ह आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. परत एकदा मी गॅप्सचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करायचा प्रयत्न करते. आपण 4 टाइप्स बघितले गॅप्सचे, कॉमन गॅप, ब्रेकअवे गॅप, एक्झॉशन गॅप आणि कंटिन्युएशन गॅप. आता जर समजा आपल्या कॅन्डलस्टिक मध्ये ही कॅन्डलस्टिक आणि ही कॅन्डलस्टिक ह्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे गॅप्स असतील तर मग हा झाला कॉमन गॅप. कॉमन गॅप वरती आपण फक्त कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स बघतो, त्याच्यावरती ट्रेड करायचा प्रयत्न करत नाही. ओके, ट्रेड करायचा प्रयत्न करत नाही. जेव्हा जेव्हा कॉमन गॅप वरती ट्रेडिंग केली जाते त्यावेळी तिकडे लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. न्यू कमर्स जे असतात मार्केटमध्ये ते ह्या गॅप्सला फसतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेकअवे गॅप. जर समजा एखादा चार्ट पॅटर्न तयार होत असेल, मग कोणताही असू द्या, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल किंवा असेंडिंग ब्रॉडनिंग, डिसेंडिंग ब्रॉडनिंग, आपला नॉर्मल इक्वल चॅनेल, बेअरिश चॅनेल, फ्लॅग पॅटर्न वगैरे कोणताही पॅटर्न असेल तो तोडून पुढे धाव घेण्यासाठी जो गॅप दिला जातो तो झाला ब्रेकअवे गॅप. ओके, जर समजा मार्केट ऑलरेडी एका ट्रेंड मध्ये आहे आणि मध्येच जर एखादा गॅप मिळाला आणि अजून स्टॉक वरती धावला तर हा झाला तुमचा कंटिन्युएशन गॅप झाला. ओके, आणि जर समजा असा गॅप मिळाला, आपल्याला असा एक गॅप मिळाला जो लवकरच फिल झाला आणि स्टॉक परत खालच्या दिशेला धावला. ओके, आता ही गॅपची लेवल आहे. ओके, ही गॅपची लेवल आहे. ही जर लेवल तुटून स्टॉक खाली धावला तर हा झाला एक्झॉशन गॅप. हा असा गॅप आहे ज्याने पूर्ण अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये चेंज केलं. हा कुठे तयार होतो? पूर्ण ट्रेंडच्या एंडला हा एक्झॉशन गॅप तयार होतो. त्याचबरोबर आपण 2 कन्सेप्ट बघितल्या, पुलबॅक किंवा रिट्रेसमेंट. जर ही रेजिस्टन्सची लाईन असेल, जर रेजिस्टन्स तोडून एखादा स्टॉक वरती धावत असेल तर तो परत त्या लाईनचा, परत त्या रेजिस्टन्सचा सपोर्ट घेतो आणि वरच्या दिशेला धाव घेतो. आता जर एखादा सपोर्ट असेल, जर एखादा स्टॉक सपोर्ट तोडून खाली धावला तर परत तो त्याच लाईनचा रेजिस्टन्स घेऊन खालच्या दिशेला धाव घेतो. ही आहे कन्सेप्ट ऑफ पुलबॅक किंवा रिट्रेसमेंट. आणि ही कन्सेप्ट आपल्याला जवळजवळ 70 ते 80% ब्रेकआउट्स मध्ये बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही इथे एंट्री घेतली असेल तर घाबरून जायचं कारण नाही. तुमचा स्टॉक इथपर्यंत येणार आहे आणि परत वरती धाव घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय करू शकता, तुमचं बजेट जर 100 रुपयाचं असेल तर 50 रुपये तुम्ही ह्याच्यात गुंतवू शकता. जर समजा इथून स्टॉक धावला तर या विचाराने, किंवा मग 50% परत ह्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी वाट बघू शकता. ठीक आहे, आजचं लेक्चर इथेच संपतंय. आपण उद्याच्या लेक्चर मध्ये भेटूया. तिकडे आपण वोल्फ वेव्ह बघणार आहोत. एंट्री, टार्गेट आणि स्टॉप लॉस कसा डिसाइड करायचा ह्याच्यावरती उद्याचं लेक्चर असेल आणि सर्वात इम्पॉर्टंट लेक्चर हे उद्याचं लेक्चर असणार आहे. ओके, आपण उद्या भेटूया आता.